आधी हे बघ सीताफळ किती आलेत बघ. हे पहा सीताफळ इतकं छोटं झाड आहे तरी पण किती सीताफळ आलेत. पिकलेले कुठले बघ. हे थोडस येलो येलो वाटतंय बघ. अरे आधी हे एकदम पिकलेलं आहे. हे पहा एकदम रेडी आहे आता खायला. हा हे पण काढ. कडक आहे का नाही. काढ तोड. नीट 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 दाखव. हे बघ हे पण आई एकदम बनलंय. तोडू काय. हे बघ एकदम असं दबतंय है ना. रेडी आहे. तोड. किती छोटे झाड इतके कसे आलेत त्याला. हे वाला इकडे बघू. हा नाही हे कडक आहे. येलो दिसतंय. राहू दे ना मोठं. हे बघ हे पण येलो आहे पण हा रेडी आहे हे पण. हा एकदम दबते. बाई इथे पण फोडू शकतो. एकदम रेडी आहे. पिकलेलं किती आहे बघ. आधी ये खायला. हे घे. बघ शेतातून डायरेक्ट पोटात. गोड आहे. खूप गोड आहे. कच्चा नाही ना. लगेच तुटतो म्हणजे तो पिकलेलाच असतो. हे दुसरं झाड आहे. याला एकच आलेलं आहे सीताफळ. स्नॅक्स टाइम मध्ये जर आपल्याला काही खायची इच्छा झाली तर झटपट बनणारे कुरमुऱ्यांचे पोहे आता मी बनवणार आहे. ज्याप्रमाणे आपण साधे पोहे करतो तसेच पोहे आपल्याला हे करायचे आहेत. आणि कुरमुरे पण आपल्याला सुरुवातीला धुवून पाणी नितळून घ्यायचं आहे. तर आता मी याच्यात पाणी घालते. हे पहा इथे मी आता कुरमुरे धुवून घेतले आहेत. जसं आपण पोह्यांसाठी कांदा मिरची कढीपत्ता असं भाजून घेतो तसंच आपल्याला या पोह्यांसाठी देखील करायचं आहे. परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित. इथे मी हळद आणि मीठ देखील टाकलेलं आहे. कांदा व्यवस्थित परतलेला आहे. आता त्याच्यात आपण हे कुरमुरे घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे जसे आपण परतून घेतो तसेच हे पण घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनिट आणि मग गॅस बंद करायचा आहे. आता आपले हे कुरमुऱ्यांचे पोहे रेडी आहेत. आधी कुरमुऱ्यांचे पोहे आवडतात ना. आधीला खूप आवडतात. ऍक्च्युली काय इथे ना सगळ्यात मोठ्याच प्लेट आहेत. मोठ्या प्लेटमध्येच खावं लागतं. त्यामुळे नाश्ता असेल तरी मोठ्या प्लेटमध्ये, जेवण असेल तरी मोठ्याच प्लेटमध्ये आहे ना. आधी आवडले. सांगणार नाहीस ना. ओटा आताच धुतलेला आहे. पाणी आलं होतं तर सगळं खाली असं ओलं आहे म्हणून आधी झोक्यावरच बसले. बाजेवर बस शकतो ना. तिकडे ऊन आहे पण. लाईट आली. पाणी द्यायचं काम चालू आहे झाडांना. आधी आणि बाबा पाणी देत आहे.
पाणी देत आहेत. या वाफ्यात पाणी सोडलं की संपूर्ण मिरचीचा जो वाफा आहे हा सगळीकडे पाणी जातं.